श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा चौथा भाग. गोष्टदिंडीत मी अनेक पुस्तकं सोबत बाळगतो. ही पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची असतात, वेगवेगळ्या आकाराची असतात, वेगवेगळ्या जॉनर्सची असतात. अशी पुस्तकं बहुतेक मुलांनी बघितलेली नसतात आणि त्यामुळे त्याचं खूप आकर्षण मुलांना असतं. वेगवेगळ्या आकाराची पुस्तकं म्हणजे अगदी लहानशा पॉकेट बुकपासून ते मोठ्या बिग बुक्सपर्यंत अनेक पुस्तकं माझ्यासोबत असतात. त्यांच्यासोबत काही अकॉर्डियन पुस्तकं असतात, पॉपअप बुक्स असतात किंवा असंही एक विशिष्ट पुस्तक माझ्याकडे जे पूर्ण गोलाकार उघडतं आणि त्याच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे मुलं वावरू शकतात. त्या पुस्तकाशी खेळू शकतात. शिवाय स्पर्श पुस्तकं असतात, मोशन बुक्स किंवा हालचाल करणारी पुस्तकं असतात, कापडी पुस्तकं असतात किंवा इतरही पेपर इंजिनिअरिंग असणारी पुस्तकं मी सोबत घेऊन फिरत असतो. आणखी एक पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे की सोबतच्या पुस्तकातली सगळी पुस्तकं ही भारतीय प्रकाशकांनी प्रकाशित केलेली असतात. त्यामुळे त्याच्या किमती या तुलनेने कमी असतातच. शिवाय थोडी खटपट केली तर ती पुस्तकं शिक्षक मुलांना उपलब्ध करून देऊ शकतात. नाहीतर मुलांना भारी भारी पुस्तकं दाखवायची, जगभरात होणारे प्रयोग दाखवायचे, पण प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं पोचणं शक्य नाही, असं होऊ नये यासाठी ही पुस्तकं मी सोबत बाळगतो. वेगवेगळ्या आकाराच्या पुस्तकांबरोबरच वेगवेगळ्या जॉनर्सची पुस्तकंही माझ्यासोबत असतात. चित्रप्रधान कथा अर्थात पिक्चर बुक्स, रूपक कथा, अद्भुत कथा तर असतात. त्याबरोबर बा भीमासारखं कॉमिक्स माझ्यासोबत असतं. कुमारवयीन मुलांसाठी थरार कथा, रहस्य कथा असतात. शिवाय कवितांची पुस्तकंही माझ्यासोबत असतात. वेअर इज वॉल्डोसारखी भरपूर चित्रांमध्ये आपल्याला हवं ते चित्र शोधण्याचा खेळ खेळणारी पुस्तकंही असतात. अनेक शब्दरहित पुस्तकं माझ्यासोबत असतात, अर्थात वर्डलेस पुस्तकं. पुस्तकांचे इतके प्रकार मुलं पहिल्यांदाच बघत असतात याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे नुसते हे प्रकार सोबत बाळगूनच नव्हे, तर जेव्हा मुलं एखाद्या प्रकारात रस दाखवतात तेव्हा त्या प्रकाराबद्दल बोलून त्यांच्याशी बोलता बोलता त्या प्रकाराच्या इतर पुस्तकांची नावं त्यांच्या डोक्यात पेरणं असेही उद्योग मी यावेळी करत असतो. याचबरोबर पुस्तकांशी निगडीत काही खेळही मी सोबत घेऊन फिरतो. असे अनेक खेळ आहेत जे मुलांना पुस्तकांशी जोडतात. हे खेळ कोणतेही असू शकतात. सापशिडी, ट्रेजर हंट इथपासून अगदी ते लपंडावापर्यंत अनेक खेळांचं रूपांतर आम्ही पुस्तकाशी जोडणाऱ्या खेळात करतो. त्यामुळे मुलांना मजा तर येतेच आणि त्याबरोबर मुलं अनेक नवीन पुस्तकं चाळतात, पुस्तकांच्या जवळ जातात. गेल्या भागात मी म्हणालो होतो ती जी गावातली सत्रं होती, अशा प्रकारच्या खेळांमुळे किंवा स्वतः गोष्टी रचून सांगण्याच्या खेळांमुळे मुलं खूप रममाण होतात. या एकूणच अनुभवांमुळे एक लक्षात येतं की मुलांना वाचायला आवडतं, त्यांना वाचायची इच्छा आहे. फक्त त्यांना स्वेच्छेनं वाचू देणं गरजेचं आहे आणि काहीतरी त्यांच्या आवडीचं वाचायला देणं आवश्यक आहे. नुसती पुस्तकं लायब्ररीत आहेत म्हणजे मुलं आपोआप ती वाचतील असं होत नाही. मुलांसोबत सातत्यानं एक प्रकारचं काम करावं लागतं. आणि एवढं जरी गोष्टदिंडीच्या निमित्ताने तिथल्या मोठ्यांच्या लक्षात आलं तरी ती एक जमा गोष्टदिंडीच्या नावे नक्कीच होईल. ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा चौथा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.